महाराष्ट्रात व इतर ठिकाणी 40 ते 44 डिग्री अंश सेल्सिअसची नोंद झाली आणि त्यातच पाहायला गेलं तर मोठ्या पाण्याची समस्या भेडसावत आहे। आपण सध्या ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये आहोत आणि याच मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर 46 विहिरी पुनर्जीवन करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कोट्यवधी रुपये यासाठी लागणार होते ते देखील आता उपलब्ध झालेले आहेत। मात्र पाहायला गेलं तर 46 विहिरी जे टप्प्याटप्प्याने आता इथे काम पूर्ण करण्यात येणार आहे। आरो प्लांट असणार आहे। या पुनर्जीवन केल्यानंतर या विहिरीमधलं जे पाणी आहे ते पिण्यासाठी असेल इतरत्र वापरासाठी देखील आता उपलब्ध होणार आहे। पाहू शकतात हा जो आरो प्लांट आहे तो पूर्णतः या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। ठाणे महानगरपालिका असेल या आमदार प्रताप सरनाईक याच्या निधीतून हा आरो प्लांट आता बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणच्या परिसरातील ज्या विहिरी आहेत ते पुनर्जीवन करण्याचं काम या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी मोठा प्रोत्साहन या ठिकाणच्या नागरिकांना देखील मिळतोय। ठाणे महानगरपालिका अधिकारी स्थानिक नगरसेवक असतील या ठिकाणी सर्वच याचा शुभारंभासाठी आलेले आहे। लोकार्पण सोहळा पूर्णतः पार पडत आहे। आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, महाराष्ट्रामध्ये मोठा उन्हाळा सुरू आहे। 40-44 डिग्री टेम्परेचर गेले। पाण्याची समस्या भेडसावते मात्र इतरत्र आता विहिरी या ठिकाणी पाणीच पाणी येणार आहे। हे आमच्या परिसरातली म्हणजे मला आठवतंय की 1997 साली मी नगरसेवक असताना ह्या परिसरातनं मी निवडून आलो होतो आणि तेव्हापासून ती स्वच्छता करायचो विहिरींची। परंतु आता हे विहिरीचं पाणी जे अस्वच्छ होतं, जे पिण्यायोग्य तर लांबची गोष्ट आहे, परंतु धुण्या भांड्याला सुद्धा याचा वापर होत नव्हता, ते पाणी आता पिण्यायोग्य आम्ही केलेलं आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून या विहिरींचं आम्ही पुनरुज्जीवन केलेलं आहे। आरो प्लांट या ठिकाणी लावलेला आहे आणि त्यामुळे त्या आरो प्लांटचा पाण्याचा रिपोर्ट जसं काही येईल त्यानुसार आम्ही बोर्ड लावू आणि बोर्ड लावल्यानंतर ह्या परिसरातल्या सर्व जनतेला ह्या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा करता येईल। प्रक्रिया कशी असणार आहे? विहिरीतनं पाणी कशाप्रकारे विहिरीतनं पाणी ते पूर्ण आरो प्लांट मध्ये जातं। आमचे टेक्निकल टीम जी आहे या कुलकर्णी साहेब, हे टेक्निकल टीम तुम्हाला सांगतील, पूर्ण वर जातील। 2 मशीन्स त्या ठिकाणी बसवलेले, एका मशीन मधनं ते पाणी दुसऱ्या मशीन मध्ये येईल आणि दुसऱ्या मशीन मधनं ते पाणी खाली लोकांपर्यंत पोहोचेल। सांगा, आरो प्लांट या ठिकाणी असणार आहे या परिसरामध्ये? एकूण ह्या एका विहिरीवर एक प्लांट असं आपण 35 ठिकाणी आरो प्लांट बसवणार आहे। ह्याच्यामध्ये विहिरीतलं पाणी पहिले अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये जाईल, अल्ट्रा फिल्ट्रेशन नंतर आरो प्लांटमध्ये जाईल आणि आरो प्लांट नंतर ते पाणी स्टोअर केलं जाईल। टाक्या बसवलेत आपण वरती आणि त्या टाकीतलं पाणी नळाद्वारे लोकांना मिळेल, उपलब्ध होईल। नक्कीच पाहिलं तर अनेक तुम्ही निर्णय घेत असतात, मात्र 1 मे पासून आता नवीन निर्णय घेतला जाणार म्हणजे परवाना रद्द, ज्याला मराठी वाचता लिहिता महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। मराठीच्या बाबतीत भूमिका ही राज्य शासनानं 2019 साली घेतलेली आहे। राज्याचा परिवहन म्हणून मंत्री म्हणून त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही याची मी शहानिशा करतोय आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे। मी मराठी आहे, महाराष्ट्राचा आहे। अहो, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन बघा, केरळामध्ये जा, आंध्रामध्ये जा, तेलंगणामध्ये जा, मद्रास किंवा कर्नाटकामध्ये जा, त्या ठिकाणी त्यांच्या भाषेला महत्त्व दिलेलं आहे। आपण जर आपल्या भाषेला महत्त्व दिलं तर अयोग्य काय आहे? आणि प्रामुख्याने ज्या काही संघटना किंवा ज्या काही लोक विरोध करतात त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे मी बघील। जर त्यांना वेळ पाहिजे असेल तर मी वेळ पण वाढवून द्यायला तयार आहे, परंतु मराठी बोलणारच नाही। आणि तुम्हाला जे करायचं ते करा, परिवहन खात्याने जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घ्या, आम्ही त्याच्यावर बंधनकारक नाही अशी जर भूमिका कोणी घेत असेल तर ते परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। मी एवढंच या ठिकाणी सांगतो, महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि ह्या भूमिकेवर मी ठाम आहे। अनेक संघटना असतील, अनेक धमक्या देखील मी चर्चा करील, काही गोष्ट फरक पडणार नाही। मराठीसाठी कुठल्याही धमक्या वगैरे सहन करायची क्षमता प्रताप सरनाईक मध्ये आहे। सध्या आमदार शिंदे यांचा महेश शिंदे यांचा बॅनरवरती फोटो नाहीये, त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या जीवावरती निवडून आलेलो। सातारा शिंदे साहेबांची आज सभा त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदे साहेब त्याला उत्तर देतील, परंतु एक त्यांच्या पक्षाचा त्यांचा सहकारी किंवा सिनियर मंत्री म्हणून मी या ठिकाणी एकच सांगू शकतो की ज्याचं खावं मीठ त्याच्याबरोबर राहावं नीट। आज जर एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघून आणि बाळासाहेबांच्या विचारानं जर तुम्ही निवडून आला असेल तर त्यांच्याबरोबर कायम निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहायला पाहिजे। आपल्या बायकोला जर त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्यासाठी जर ते शिवसेनेच्या विरोधात बोलत असेल तर मी त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो। परंतु एक गोष्ट 100% एकनाथ शिंदे साहेब त्यांना उत्तर देतील आणि एवढ्या लवकर, एवढ्या कमी कालावधीमध्ये 1.25 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेची 4 अक्षरं जर त्यांनी ओळखली नसेल तर दुर्दैव आहे। सर, एक वेगळा प्रश्न, उद्या महायुतीचा मोर्चा निघणार आहे महिला आरक्षण संदर्भातला, सर्वजण एकवटलेले आहे, महिलांमध्ये नाराजी दिसून येते, सरकारमध्ये देखील नाही। बघा, एकनाथ शिंदे साहेब महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून काम करतायत आणि त्या माध्यमातून त्यांनी उत्तर त्याला काय आहे ते दिलेलं आहे, परंतु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावर आज ते लोकसभेमध्ये विधेयक मांडलं गेलं होतं आणि लोकांनी त्याचं समर्थन केलं होतं, परंतु काही महाविकास आघाडीच्या पक्षानं किंवा काँग्रेसनं त्याला विरोध केला असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. समस्त महिला वर्गावर तो अन्याय केल्यासारखा आहे. त्यामुळे त्या बाबतीत महायुती म्हणून आणि महायुतीतले घटक पक्ष शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा विरोध केलेला आणि आम्ही भविष्यामध्ये सुद्धा महायुती म्हणून त्या संदर्भात जे काही मोर्चे वगैरे काढायचे आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राहून पुढील आमची रणनीती काय असेल किंवा आमचं पुढे आम्ही काय करणार आहोत हे ठरवतील. संजय राऊत असेल, वडेट्टीवार असेल, अनेक वेळा आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले. कुठेतरी राजकीय फायद्यासाठी हे विधेयक राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आलेलं आहे. नाही, ठीक आहे. प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि राजकीय पक्षासाठी हे काम करत असतो, त्यामुळे असं योग्य नव्हे. अशा पद्धतीनं जर त्याचा गैरवापर होत असेल किंवा राजकारणासाठी फायदा होत असेल तर ते चुकीचं आहे. अवकाळी पावसाचा फटका धाराशिवमध्ये इतर मराठवाड्यात देखील बसणार आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळी सूचना केलेल्या आहेत की जे अवकाळी पाऊस ज्या ठिकाणी पडलेला आहे त्याचे पंचनामे करायला सांगितलेले. शेतकऱ्यांना कुठल्याही मदतीपासून वंचित हे राज्य शासन ठेवणार नाही. ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. पाहिलं तर जो आरो प्लांट आहे विहिरीचा, जो पुनर्जीवन प्रकल्प आहे या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. 46 विहिरी या ठिकाणी आता पुनर्जीवन करून नागरिकांसाठी आता या खुला करण्यात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रोत्साहन आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून या वचनपूर्ती विकास पर्वाचे या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. विहिरीचे पुनर्जीवन प्रकल्प सोहळा पार पडलेला आहे. अनेकांना ह्या विहिरीतलं पाणी पिता येईल, अनेक ठिकाणी वापरता येईल, भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात उन्हाळ्याचा फटका जो होतो अनेक लोकांना बसत आहे. त्यामुळे या विहिरीचा अशा अनेक ठिकाणच्या विहिरीचं पाणी वापरून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कॅमेरा आदिलसह गणेश सुरा, TVN मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.